सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचे हे प्रमाण काही भागात बरे आहे आणि काही भागात एकदम अत्यल्प आहे। ज्या भागामध्ये सोयाबीन क्षेत्र आहे त्या भागामध्ये जरा पाऊस हा कमी प्रमाणात झालेला आहे। तरी आता काही ठिकाणी सोयाबीन हे लहान शेंगांच्या अवस्थेत किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत अशा दोन्ही अवस्थेत आहे। ही अवस्था ही एकदम म्हणजे नाजूक अवस्था असते, म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था आणि फुलाची अवस्था। तर ह्या जर अवस्थेमध्ये जर पाण्याचा जर झाडांना ताण बसला तर उत्पादनावर चांगल्या प्रकारे आपला परिणाम झालेला दिसून येतो। त्यामुळे शक्य असेल तर आपल्याकडील 1 ते 2 संरक्षित पाणी म्हणजे साठवणीचे पाणी असेल किंवा विहिरीचे पाणी असेल किंवा बोरचे पाणी असेल तर 2 पाळ्या तुम्ही पाण्याच्या देऊ शकता। तर फुलाच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेस झाड असेल त्यावेळेस तुम्ही पाण्याची 1 पाळी द्यावी। तर ती पाळी देताना काळजी अशी घ्यावी की तर मातीमध्ये ओलावा हा जर कमी झाला असेल तरच पाण्याची पाळी द्यावी। आणि पाणी ज्या वेळेस तुम्ही देताय त्यावेळेस पाणी हे शेतामध्ये अजिबात साचू नये, कारण तर ज्या वेळेस पाणी साचते त्यावेळेस रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो। आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो, म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो। जर आपल्याकडे एखादं संरक्षित पाणी असेल तर हे शेवटच्या अवस्थेत पाणी तुम्ही आवर्जून द्यावे, म्हणजे की शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी हे आवर्जून द्यावे। आणि फुलाच्या अवस्थेत जर आपण पाणी दिलं तर त्याचं रूपांतर शेंगात लवकरात लवकर होण्यास आपल्याला मदत मिळते। आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत जर आपण पाण्याची 1 पाळी दिली तर आपल्याला शेंगा म्हणजे उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ झालेली, म्हणजे दाना टपोरा असेल किंवा दाना लवकर भरणे तर इत्यादी गोष्टी आपल्याला जाणवून येतात। आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी की बाबा आपल्याकडे सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे तर आपण फवारणी करताना कोणकोणती काळजी घ्यावी ह्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तरी आमची माहिती कशी वाटते ह्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। आणि आमच्या लोंढे कृषी सेवा केंद्र आणि लोंढे KSK 5757 या इंस्टाग्राम चॅनल पेजला फॉलो करा। धन्यवाद।